हॅलो फ्रेंड्स, रॉयल सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 16 फेब्रुवारी सोमवार सोमवती अमावास्या 2026 तिथी, पूजाविधी, मुहूर्त व पितरांना प्रसन्न करण्यासाठी सटीक उपाय कोणते आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. सोमवती अमावास्या ह्या दिवसाचे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व मुलांच्या सुखासाठी ठेवतात. ह्या दिवशी माता पार्वती व भगवान शिव यांची पूजा अर्चा करण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान व दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळून जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. योग्य मुहूर्त व पूजा व व्रत करण्याचे विशेष फळ प्राप्त होऊन परिवारामध्ये सुखशांती राहते. अमावास्या तिथीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र व आध्यात्मिक दृष्टीने महत्त्व आहे. जेव्हा अमावास्या ही सोमवार ह्या दिवशी येते तेव्हा त्याला सोमवती अमावास्या असे म्हणतात. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक पटीने वाढते. असे म्हणतात की ह्या दिवशी स्नान, दान, पूजापाठ केल्याने विशेष पुण्य मिळते. खास करून पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने मन व आत्मा शुद्ध होतो व जीवनातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. धार्मिक मान्यता अनुसार सोमवती अमावास्येला माता पार्वती व भगवान शिव यांची विधीपूर्वक पूजा केल्याने विवाहित जीवनामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व परिवाराच्या खुशालीसाठी व्रत करतात. त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाला सुद्धा प्रदक्षिणा मारतात. चला तर मग बघूया सोमवती अमावास्या तिथी स्नान दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे किंवा शुभ वेळ कोणती आहे व संपूर्ण पूजाविधी काय आहे. सोमवती अमावास्या कधी आहे? पंचांगानुसार अमावास्या तिथी 16 फेब्रुवारी सोमवार संध्याकाळी 5:35 सुरू होत असून 17 फेब्रुवारी मंगळवार या दिवशी संध्याकाळी 5:31 समाप्त होत आहे. 16 फेब्रुवारी सोमवार ह्या दिवशी सूर्यास्त होण्याच्या अगोदर अमावास्या तिथी सुरू होत आहे. म्हणून सोमवार ह्या दिवशी सोमवती अमावास्याचे व्रत ठेवायचे आहे. तसेच 17 फेब्रुवारी मंगळवार या दिवशी सुद्धा अमावास्या तिथी आहे. तर त्याला भौमवती अमावास्येचा संयोग आहे असे म्हणतात. सोमवती अमावास्या 2026 शुभमुहूर्त 16 फेब्रुवारी सोमवार ह्या दिवशी सोमवती अमावास्या आहे. ह्या दिवशी स्नान व दान करण्याचे शुभ वेळ व 17 फेब्रुवारी मंगळवार सकाळची आहे, जे विशेष पुण्यदायी मानले जाईल. ह्या दिवशी पितरांची शांती व आशीर्वादासाठी दुपारच्या वेळी तर्पण, पिंडदान व अजून काही उपाय केले जाऊ शकतात. त्यामुळे ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान व दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होईल व पितृदोषापासून मुक्ती मिळेल. सोमवती अमावास्येच्या दिवशी दीपदान करावे. सोमवतीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या छतावरती किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ दक्षिण दिशेने तुपाचा दिवा लावावा. दीपदान केल्याने पितृदेव प्रसन्न होऊन 7 पिढ्या परिवाराला सुखसमृद्धी व खुशालीचे वरदान मिळते. सोमवती अमावास्या 2026 पूजाविधी. अमावास्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करावे व स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर व्रतसंकल्प करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व परिवाराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. जर शक्य असेल तर शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिव व माता पार्वतीची विधीपूर्वक पूजा करावी. जर मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरीच एक चौरंग ठेवून त्यावरती लाल रंगाचे वस्त्र घालून शिवपार्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. पूजा करताना शिवलिंग व माता पार्वतीच्या मूर्तीवरती 7 किंवा 11 वेळा कच्चे सूत अर्पित करावे. असे केल्याने आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम व स्थिरता राहते. भगवान शिव यांना जल, दूध, बेलपत्र व माता पार्वती यांना शृंगाराचे साहित्य अर्पित करावे. मग विधीपूर्वक पूजा व आरती करावी व परिवारात सुख शांती राहण्यासाठी प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला 108 प्रदक्षिणा मारणे शुभ मानले जाते.
108 वेळा प्रदक्षिणा मारताना एक धागा घेऊन पिंपळाच्या वृक्षाला बांधा. मग पिंपळाच्या वृक्षाला जल, दूध, चंदन व अक्षता अर्पित कराव्या. शेवटी आपल्या पितरांच्या शांतीसाठी व आशीर्वाद मिळण्यासाठी दान पुण्य करावे व जरूरतमंद लोकांना भोजन व वस्त्र द्यावे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद. 17 फेब्रुवारी 2026 मंगळवार ह्या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे, पण ते भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे ते आपण पाळायचे नाही.